हॅलो, हाय, नमस्कार. मी लीना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी ब्लॉगची आज मी सुरुवात केली आहे. तर बाकीचे कामं तर आवरलेले होते. शंभू स्कूलला गेलेला होता. त्याचे पप्पा देखील ऑफिसला गेलेले होते. तर आता मला बाकीचं जे मी किचन आवरलेलं होतं, आता ते आवरायचं होतं. तर बघा, काल हे मी जे भांडे वगैरे आहे ना, ते घासून घेतले होते. वरती देखील माळ्यावरचे घासले होते बघा. आता मला तर हे बघा, आता ते हे जे आहे ना, तर हे किचन आवरायचं होतं. हे एवढं बाकी राहिलेलं आहे माझं. त्यानंतर ही किचनची जे स्टाईल आहे ना, ती वगैरे घासायची होती. बाकी एवढं काम राहिलेलं होतं. तर आज मला हे आवरायचं होतं. तर सकाळी सकाळी मी इथं स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. त्यानंतर आता आवरायला सुरुवात केली होती. तर मी तुम्हाला वातावरण बघा, थोडं थोडं ऊन पडलंय आणि आभाळ आलेलं आहे थोडंसं. म्हटले सकाळी सकाळी पटकन आवरून घ्यावा. तर एवढे भांडे की मी घासून ठेवले ते स्वयंपाकाचे वगैरे. तर बाकी मला घासायची होती बघा. इथे देखील बाकी काही भांडे पडले. त्यानंतर हे देखील घासायचे होते आणि हे किचनची जी स्टाईल आहे ना, ती देखील पुसायची वगैरे होती. हे साफ करायचं होतं. तर चला, आता आपण हे आवरायला सुरुवात करू. तर मी इथं पटापट हे जे आहे ना, आवरून घेते तर इथं बघा, मी झाडांकडे आली होती. आता काल पाऊस झाला होता, त्यामुळे आज झाडांना पाणी द्यायची काही गरज नव्हती. तर इथं बघत होती. तर बघा, वरच्या पाण्याने झाडे किती टवटवीत आणि छान झालेली होती. तर इथं आज झाडांचं देखील मला काम करायचं होतं. जे आता हे बघा, हे आंबे जे आहे ना, ते वेगवेगळ्या बकेटमध्ये लावून घ्यायचं होतं माती वगैरे टाकून. ते म्हटले आता अगोदर किचन आवरू, त्यानंतरच हे कामे करू. पण एक चक्कर मारून बघितल्या, त्यानंतर छानसे मस्त लॅपटॉपवर स्वामींचे गाणे लावले. तर इथं बघा, आता किचन आवरायचं होतं, त्यामुळे वरती जे आम्ही लावले आहे त्यावरचे जे भांडे होते ते आता मी इथे एक एक सर्व काढून घेत होती. कारण म्हटले अगोदर हे काढून घासून घेऊ, कारण बाहेर खूप आभाळ वगैरे आले होतं. म्हटलं अगोदर हे घासून वगैरे ठेवले ना, मग किचन वगैरे पुसायला काय वेळ लागणार नाही, तोपर्यंत हे देखील कोरडे होऊन जातील म्हटले. त्यामुळेच म्हटले तर सर्व भांडे वगैरे काढून घेतली. त्यानंतर छोटे छोटे सगळे डबे वगैरे होते, तर त्यामध्ये सामान होतं, तर ते देखील मी इथं काढून घेत होती ते सामान देखील. कारण भांडे पटकन मोकळे करून घेतले मग घासायला पटापट. तर इथं लगेच सर्व भांडे जे आहे ते रिकामे करून घेतले आणि लगेचच घासायला वगैरे घेतले. तर इथं थोडे काचेचे आणि इकडे तुम्ही बघू शकता ते मटके जे आहे ना, ते आईस्क्रीमचे आहे. तर खूप छान वाटतात ते. तर मला आवडतं. मी असे एक एक जे आहे ना मटका कुल्फीचे, ते सर्व असे जमा करून ठेवले. त्यामध्ये असं विलायची, त्यानंतर असे बारीक-सारीक जे सामान असतं ना, त्यामध्ये मी ठेवत असते. तर हे सर्व जे आहे ना, तर आता मी घासून घेत होते. तर थोडे ते वाफेमुळे थोडी चिकट झालेले होते भांडे. तर इथं माझं चेक करायचं चालू होतं की व्यवस्थित निघले की नाही. कारण आता ते थोड्याशा कितीही नाही म्हणलं तरी आपली जी भाजी आपण फोडणी वगैरे देतो ना, थोडीफार वाफ त्याला बसतेच त्या भांड्यांना. तर ते थोडेसे असे दिसायला नाही, पण मग असे चिकट-चिकट होता. मग त्यामुळे तेच माझं व्यवस्थित घासून बघणं चालू होतं का व्यवस्थित निघाले का नाही. आता इथं जे एवढे सर्व भांडे आहे ना काचेचे वगैरे, ते घासून मी एक-एक बाहेर ठेवत होती. त्यानंतर ते वाळले का पुढच्या गॅलरीमध्ये नेऊन ठेवत होती. कारण आपण खूप आलं तर म्हटले परत पाऊस वगैरे चालू झाला तर आपली घाई होऊन जाईल. त्यामुळे मग एक-एक झाल्यानंतर मी सर्व जे सामान आहे ते पुढच्या गॅलरीमध्ये नेऊन ठेवत होती एक-एक. तर इथे मी सगळे जे भांडे आहे ते व्यवस्थित असे घासून घेतले. त्यानंतर काचेचे देखील काही भांडे होते त्यामध्ये, तर ते देखील घासायचे होते. आता काचच्या बरण्या ज्या आहे ना त्या म्हणजे थोड्याशा अशा दिसायला दिसत होत्या साफ, पण त्या देखील अशा खराब झालेल्या होत्या. तर त्या देखील मी इथं घासून घेत होती. त्यानंतर काचेचे ग्लास आणि वाट्या देखील होत्या. त्या देखील मला इथं व्यवस्थित घासून आणि बाजूला ठेवून घ्यायचे होते. कारण काचेच्या वस्तू आहे म्हटल्या अगोदर आपण ह्या साफ करू आणि बाजूला ठेवून घेऊ. त्यानंतर बाकीचं सर्व आवरायला घेऊ. इथं माझे एक-एक जे आहे ना, तर त्या वस्तू इथं घासायच्या वगैरे चालू होत्या. तर सर्व भांडे वगैरे घासून मी पुढे गॅलरीत वगैरे नेऊन ठेवले आणि त्यानंतर लगेचच किचन साफ करायला घेतलं. तर अगोदर ह्या ज्या स्लायडिंग आहे, तर ते मी इथं साफ करत होती. आता शंभू जो आहे ना, तो माझा शूट करत होता. तर इथं बघा, त्या खूपच अशा तेलकट झालेल्या होत्या. त्यामुळे मी इथं घासणीनं आणि लिक्विड टाकून घासत होती. त्यानंतर त्या घासणं झाल्या आणि जे पूर्ण किचनची स्टाईल आहे ती सर्व आता अशी पुसून घेत होती. अगोदर थोडीशी घासणीने जिथं चिकट आहे तिथं घासून घेतली आणि त्यानंतर पूर्ण स्टाईल अशी पुसून घेत होती.
आता इथं सर्व पुसून घेतलं, किचन वगैरे आवरून घेतला. त्यानंतर लगेचच खाली गॅस ओटा देखील मी इथं धुवून आणि साफ करून घेतला. म्हटले आता हे लगेचच आवरून घेऊ. त्यानंतर आपल्याला सामान वगैरे भरावं लागेल. त्यामुळे मी माझं किचन देखील साफ करून झाला होता. त्यानंतर तांब्याचे जे भांडे होते ना, ते देखील मी घासून वाळत टाकले होते. आता त्यामध्ये देखील पाणी ठेवून व्यवस्थित भरून ठेवत होती. कारण म्हटलं आता पाणी वगैरे भरून व्यवस्थित ठेवून द्यावा. आता एक सामान मी इथं लावायला घेत होती. तर बाकी जे सामान जे आहे ते इथं आता वाट्यांमध्ये काही काढून ठेवलं होतं, तर तेच माझं इथं भरायचं काम चालू होतं. एक जे सामान आहे ते व्यवस्थित डबे वगैरे आणून सोयीनुसार मी इथं सर्व सामान जे आहे ते इथं भरून घेत होती. तर सामान भरलं त्यानंतर तर हे बघा, आता हे जे आहे ना, तर हे असं म्हणजे आपलं मी हे फ्रीजवर ठेवलेलं असतं. कारण छान वाटतं यामध्ये काजू बदाम जर आपल्याला पटकन हवे असले ना आणि वरती ठेवायला असलं म्हणजे यांना लागले ना, तर हे घेऊन घेतो. तर त्यानंतर बघा, इथं मला बडीशोप देखील वरती काढून ठेवायची होती. आता हे माझ्याकडे असं काचेचं भांडं आहे. यामध्ये मी थोडीशी काढून ठेवली आणि बाकीची जी आहे ती ठेवून दिली. म्हटलं ही संपली का त्यानंतर आपण काढून ठेवू. तर ही देखील काढून घेतलं. त्यानंतर ही छोटीशी चूल आहे बघा माझ्याकडे. तर ही मी दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला घेतलेली. ती देखील साफ करून अशी छान मस्त इथे ठेवून दिली. तर हे बघा, सर्व जे सामान आहे ते पूर्ण साफ झालं. किचन आवरला. त्यानंतर संध्याकाळ झाली होती. मस्त चहा घेतला आणि त्यानंतर लगेचच मला झाडांचं आंबे वगैरे ते होते ना, ते दुसऱ्या तर इथे मी माती आणली होती. ती बकेटमध्ये इथं काढून घेत होती. कारण त्यामध्ये ते आंबे आहे ना, ते लावायचे होते. तर जे एकाच कुंडीत 4 होते. त्यामुळे म्हटले आता ते छोटे-छोटे तेव्हा सेपरेट करून घ्यावा. त्यामुळे मी इथं ती माती ना बकेटमध्ये काढून घेत होती आणि म्हटले आजच लावून घ्यावा. ते इथं बघा, आम्ही जी माती आणली होती त्यामध्ये असे मोठमोठे खडे जास्त होते. त्यामुळे मी असे इथं असे काढून घेतले होते. अगोदर मोठमोठे जे खडे असतात ते खाली टाकले. त्यानंतर वरतून अशी माती टाकत होती. आता थोडी-थोडीच टाकणार होती कारण आंबे अजून छोटे-छोटे म्हटले. तरी इथं मग लगेचच आंबे घेतले आणि त्यात पाणी टाकून घेतलं आणि एक इथं काढायचं काम चालू होतं. तर हे देखील मला मदत करत होते. ती इथे मी एक काढून घेतला. त्यानंतर खाली थोडंसं पाणी वगैरे टाकून आता भिजवून घेतलं होतं आणि त्यामध्ये जे आंबे आहे ते असे लावून घेत होती. त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं त्यामध्ये. तर इथं म्हटलं आता पावसाळ्याचे लावून घ्यावं कारण मग पावसाळ्याचे लावले ना तर ते व्यवस्थित येतील आणि उन्हाचे थोडेसे कसं आता उन्हामुळे ते जगता का नाही त्यामुळे म्हटले आता पाऊस पण चालू झाला आहे तर इथं मग तेच म्हटले अगोदर शिफ्ट करून घ्यावा. आता एकाच कुंडीमध्ये त्यांच्या मुळ्या देखील मोठमोठ्या होऊन जातील. तर चला, अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ताईंनो. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हसत राहा, खेळत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.